चार नियम आहेत. पहिला नियम आहे ए चा यमवा गुणिले ए चा यनवा. ज्यावेळी पाया समान असतो त्यावेळी त्यांच्यामध्ये जर गुणाकार असेल तर त्यांच्या घातांकाची काय करायची बेरीज करायची. काय करायची बेरीज करायची. आता इथे तुम्हाला अक्षरा रूपात सुद्धा दिले आपण ए चा यमवा इंटू ए चा यनवा इक्वल टू ए चा डोक्यावर केला यम अधिक यन म्हणजे या घातांकाची बेरीज करायची. तिथं पुढं 5 चा चौथा इंटू 5 चा तिसरा तर या घातांकाची काय होणार बेरीज होणार. काय होणार बेरीज होणार. मग 5 चा काय येणार 4 आणि 3 7 म्हणजे 5 चा 7वा घात येणार. काय येणार 5 चा 7वा. त्याच्यानंतर पुढं दुसरा नियम भागाकाराचा ए चा यमवा भागिले ए चा यनवा. ज्यावेळी पायामध्ये समान पाया असतो आणि त्यांच्यामध्ये भागाकार असतो त्यावेळी त्या पदात काय करायचं आपण घातांकाची वजाबाकी करायची. काय करायची वजाबाकी करायची. आता इथं बघा उदाहरण दिले 5 चा चौथा भागिले 5 चा दुसरा म्हणजे या 4 मधून 2 गेले काय होणार 5 चा वर्ग. उत्तर काय येणार 5 चा दुसरा घात. तिसरा नियम आहे बघा कंसामध्ये ए चा यमवा कंसाच्या बाहेर यनवा घात म्हणजे ए चा यमवाचा यनवा घात कंसाचा. पुढं त्याचं काय होतंय या दोन्ही घातांकाची काय करायचं आपण त्यावेळी गुणाकार करायचा. ए चा यम गुणिले यन करायचा म्हणजे काय होणार ए यम यन होणार. म्हणजेच आपण इथं पुन्हा एक उदाहरण दिले तुम्हाला 5 चा चौथा कंसाचा दुसरा घात म्हणजे 4 5 चा काय होणार 4 दोन्ही काय होणार या घातांक होत आहेत 4 आणि 2 आहे यांचा गुणाकार काय होणार 4 दोन्ही 8 म्हणजे 5 चा 8वा. तर काय येणार 5 चा 8वा. तिसरा शेवटचा चौथा नियम ज्यावेळी इथं दिलाय बघा ए चा शून्यवा घात म्हणजे कोणत्याही पायाचा शून्यवा घात असतो त्याचं नेहमी उत्तर काय असतं 1 असतं. लक्षात ठेवायचं. ज्यावेळी कोणताही पाया असला कोणताही असू दे त्याचा ज्यावेळी शून्यवा घात असेल त्याचं उत्तर नेहमी काय द्यायचं आपण 1 द्यायचं. फॉर एक्झाम्पल 25 चा शून्यवा घात उत्तर काय येणार 1 द्यायचं. काय द्यायचं दुसरं दिलं 4 चा शून्यवा घात काय येणार उत्तर 1. हे तुमचं बेसिक आहे. घातांक मध्ये तुम्हाला एवढं बेसिक नॉलेज ज्यावेळी तुम्हाला हे समजेल त्यावेळी हे प्रकरण तुम्हाला अवघड जाणार नाही. चला ओके.